काँग्रेस पक्षामध्ये महत्वपूर्ण सन्मान देऊन त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही जवळपास यशस्वी झालो. आज इंडियाचे सगळे अध्यक्ष, प्रदेशचे सगळे सेलचे प्रमुख, मंडल ऑर्गनायझेशनचे सगळे प्रमुख यांची एक मोठी बैठक आज ठिकाणी झाली आणि जिल्हाध्यक्षांना त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण 48 लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस मजबूतीनं उभी होऊन त्या भागात त्या 48 लोकसभा क्षेत्रामध्ये बीजेपीचा पराभव करणं हाच आमचा एक उद्देश आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही आजची एक विस्तृत बैठक आज प्रदेशच्या मुख्यालयामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली. स्वाभिमान सभा ही शरद पवार यांची झाली होती. या सभेमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कुठेतरी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. मी पुन्हा येईन असं नरेंद्र मोदी म्हटले होते. परंतु अजितदादा यांच्यावर मात्र कुठलं वक्तव्य काँग्रेसचं? बघा, आमचं महाविकास आघाडीचं टार्गेटच बीजेपी आणि बीजेपी प्रणित महाराष्ट्राचे येडे सरकार जे आहे या सरकारलाच आम्ही टार्गेट करतोय. बीजेपी हा त्याच्यातला महत्वाचा या सगळ्या लोकशाहीच्या व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचं, अनेकांची घरं तोडण्याचं, अनेकांचे पक्ष तोडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं अनेक पक्ष तोडली त्याच्यामुळे भाजपच हा आमचा टार्गेटचा बिंदू आहे. पवार साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीची भूमिका घेऊन त्या पद्धतीची ती भूमिका मांडतात. आता संभ्रम दूर झाल्याचं म्हणतोय महाविकास आघाडीमध्ये जो वाटत होतं की शरद पवार संभ्रम आहे, आजच्या सभेनंतर हा संभ्रम दूर झाल्याचं म्हणतात. पवार साहेबांबद्दलचा कुठलाही संभ्रम आमच्या मनात नाही, कारण की सुरुवातीपासून त्यांच्या पक्षामध्ये जी काही कुजबूत आणि ज्या पद्धतीची जी काही घडामोडी चालू आहे त्याबद्दलच जनतेमध्ये संभ्रम ज्या पद्धतीचा निर्माण झालेला आहे तो मुद्दा आम्ही उपस्थित केला. काँग्रेस पक्षाला किंवा शरद पवार साहेबांबद्दलचा नाही. इंडिया अलायन्सची आपली 31 आणि 1 ला जी मीटिंग होतो घातलेली आहे त्याची पूर्व तयारी आम्ही करतोय, कारण की इथूनच पूर्ण देशाला एक चांगला मेसेज जावा आणि महाराष्ट्र हे खऱ्या अर्थानं आणि त्याच्यातल्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा मेसेज नुसतं भारतातच नाही संपूर्ण देशामध्ये जातो आणि इंडिया अलायन्सची मीटिंग आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. येणाऱ्या पुढच्या देशातल्या राजकारणाच्या खऱ्या अर्थानं जे तानाशा प्रवृत्तीचं एक सरकार देशामध्ये नरेंद्र मोदीच्या रूपाने बसलेलं आहे या सरकारला उठून फेकणं हा या इंडिया अलायन्सचा मुंबईच्या मीटिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून ही मीटिंग कशी चांगली करता येईल त्याबद्दल ते या मीटिंग आमचं चालत राहतील आणि सक्सेसफुल मीटिंग मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची त्याच्यासाठी आमच्या ह्या महिलांवरच्या अत्याचारांचे प्रसंग आणखी वाढतात. कल्याणच्या घटनेनंतर आज पुण्यामध्ये सुद्धा एका जिल्ह्यातल्या शिपाई महिलावरती अत्याचार केला. आणखी राज्यभरात सुद्धा आपल्यावर येत असं बोलते NCRBचा डेटा आणि राज्य सरकार करत असलेले दावे कॉन्ट्रडिक्ट केले. आम्ही सातत्यानं सरकारला एक गोष्ट सांगतोय आणि सरकार काही ऐकायला तयार नाही. सरकारला या महाराष्ट्राचं अस्तित्वच मातीत मिळवायचं आहे काय, अस्तित्वच संपवायचं आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे म्हणजे आज नाही, मी अनेक दिवसापासून या सरकारला समजावून सांगतो आहे. पण हे सरकार आपली पण आपल्याच हातात झोपत आहे. आज दिल्लीमध्ये या पद्धतीनं सरकार आपल्या गाडीच्या माध्यमातून त्यांनी आपलं जे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपण एक गोष्ट पाहिली, लोकांना योजना देतात त्या तर काँग्रेसची काळात तरी योजना काही नवीन काही योजना नाहीच आहे. काँग्रेसवाले काँग्रेसच्या काळात त्यांच्या घरापर्यंत पोहोचायच्या. आता हे एका ठिकाणी जमा करून त्यांना योजनेचं वाटप करतात एवढाच फरक आहे.
पण लोकांचा कोट्यवधी रुपये खर्च आपली पाठ उपटण्यासाठी स्वतःची जनतेच्या घामाचा कोट्यवधी रुपयाचा खर्च या मोठ्या मोठ्या मंचाच्या माध्यमातून लोक गोळा करण्यासाठी जे करतात हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार किती चांगलं आहे असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न राज्यातलं मीडियाचं सरकार करते आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जनता जे काही योजना आहेत ते जनतेच्या घामाचे पैसे आहेत त्यांना आम्ही वापस करतो. पण जे लूट या लोकांनी महागाईच्या माध्यमातून जे करतात आहे डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून करताय त्या लुटीचे पैसे 1 रुपया घ्यायचा आणि 100 रुपये घ्यायचे आणि 1 रुपया त्यांना द्यायचा. जसं आपण पाहतोय की त्यांनी शेतकरी स्वाभिमानी योजना काढली. आखरी शेतकऱ्यांच्या नावाने 4 रुपये पर लिटर डिझेलवर आणि पेट्रोलवर घेतले जातात. त्याचे खरब रुपये जमा होतात देशामध्ये आणि खरब रुपये जमा करायचे पेट्रोल डिझेलच्या नावाने शेतकऱ्यांच्या नावाने. आणि शेतकऱ्यांना किती पैसे द्यायचे? खरबोच्या जागी 1 कोटी रुपये द्यायचे, 2-4 कोटी रुपये द्यायचे. अशा पद्धतीचं जे बनियावृत्ती जी बीजेपीची आहे ते आपल्याला दिसतं. आणि म्हणून शेतकरी पण समजदार आहे, शेतकऱ्यांनाही समजलेलं आहे की आमच्याजवळून पैसे लुटतात आणि त्याच्यातले पैसे थोडेसे आम्हाला देतात आणि आम्ही खूप सारं मोदी सरकारने शेतकऱ्याला दिलं, केडियाच्या सरकारने महाराष्ट्रात दिलं. अशा पद्धतीचं जे काही चित्र निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहे त्याच्यात यशस्वी होणार नाही. जनतेची लूट, जनतेला आर्थिक जी लूट चाललेली आहे त्या लुटीची माहिती जनतेला कळलेली आहे आणि जनता वेळेचं वाट पाहते, फक्त निवडणुकीची वाट पाहते. बीजेपी आणि बीजेपी प्रणित एड्यांच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये वेळात टाकल्याशिवाय लोक राहणार. सर, आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होता. आज देखील मोठ्या प्रमाणात एसटीच्या बसेस ज्या आहेत तिथं वापरण्यात आल्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे मोदी सरकारने त्यांच्या अनुयायांना शिकवलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हस्तकावर असं जाहीरपणे छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलेलं आहे. तर आता त्यांच्या हस्तक जसं ते सत्तेचा त्यांना केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारला माज आला तसं यांनाही माज आलेला आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करावा हे आता यांना वरच्या हाताने त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे जनतेचं काय गैरसोयी याच्याकडे दुर्लक्ष करून आपला कार्यक्रम कसा चांगला होईल, आपल्याला कसं लोक गोळा करून आपल्याला दाखवता येईल हा एक प्रयत्न करतात. त्याच्यामुळे अनेक मुलांचं आजच्या दिवशी शिक्षण वाया गेलं, त्यांना बस उपलब्ध होऊ शकली नाही, शाळेत पोहोचू शकले नाही. आज तलाठ्यांच्या परीक्षा आहेत, त्या तलाठ्यांच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकले नाही, त्यांचं नुकसान केलं. हे नुकसान करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं आपल्याला पाहिजे. वज्रमुख सभेला पूर्णविराम मिळाला म्हणायचा येईल, कारण की आज पवार साहेबांची सभा झाली. पुढच्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंची स्वयंभूमीमध्ये सभा आहे, तुमची पदयात्रा कसं बघायचं? आम्ही योग्य वेळेवर वज्रमुख सभा करू. आता आम्ही तिन्ही पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं संघटनात्मक प्रत्येक पक्ष काम करते आणि ज्यावेळेस वज्रमुखची सभा घ्यायची त्यावेळेस आम्ही तिथे मिळून घेऊ. हिंदी में जानना चाहिए कि अब जो बैठक हुई संगठन को लेकर क्या बदलाव आप देख रहे हैं? देखो, जो कोई हम लोगों को रिपोर्ट आ रहा है सभी जिला अध्यक्ष की तरफ से, हमारे मंडल ऑफिस की तरफ से, हमारे सेल की तरफ से, उस आधार पर कांग्रेस पक्ष को बड़े पैमाने में जनता का आशीर्वाद प्राप्त होते जा रहा है. हमारे 40 से विविध घटक, विविध जाति धर्म के लोगों को और आखिरी इंसान को भी कांग्रेस में रिस्पेक्टिव स्थान प्राप्त हो, इस आधार पर हमने ये सेल का निर्माण किया है. और हमारे जो जिला अध्यक्ष है सबको सूचित किया गया है कि सब लोगों को इस तरह से एक साथ ले जाकर जिले में कांग्रेस पार्टी को मजबूती से आगे बढ़ाकर आने वाली लोकसभा के चुनाव में हमारे को 48 लोकसभा हमारे मित्र पक्ष के साथ मिलकर हमको जीतना है और उसकी तैयारी हम लोगों ने शुरू की है. सर, हम देख रहे हैं कि कोविड सेंटर घोटाले में अभी
हो गया कि ईओडब्ल्यू ने सुजीत पाटकर को अरेस्ट किया है, संजय राउत के करीबी संजय राउत। ईओडब्ल्यू तो क्योंकि राज्य सरकार के हाथ में आता है, फिर से क्या आप लोग के ऊपर दबाव बना रहे हैं? देखो, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। महाराष्ट्र में जिस तरह से झूठे आरोप लगाकर डराने का काम, जैसे शरद पवार जी ने कल कहा कि ईडी डिसाइड करती कि कौन से पार्टी में जाएगा। केंद्रीय तपास यंत्रणा का इस तरह से दुरुपयोग किया जा रहा है। राज्य की सरकार ईओडब्ल्यू के माध्यम से भी वही काम कर रही है। लेकिन हम सवाल करते हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने प्रधानमंत्री के जब कोविड के जमाने में हमने जो प्रधानमंत्री केयर फंड जमा किया था, उसका हिसाब क्यों नहीं है? देश भर से लोगों से पैसा जमा किया, चाइना से पैसा जमा किया, पाकिस्तान से पैसा जमा किया, हमारे दुश्मन देशों से पैसा लिया, क्या उसका हिसाब क्यों नहीं देते? फिर ईडी और सीबीआई क्यों नहीं उनकी इंक्वायरी करती? प्रधानमंत्री जो है तो वो गलती कर सकते हैं, और किसी ने अच्छा काम करो तो उसको गलत काम दिखाकर उसको बदनाम करने का काम जो बीजेपी सत्ता के आधार पे कर रही है, इसके परिणाम बीजेपी को भुगतने पड़ेंगे। सर, एडवोकेट सतीश पूचे के खिलाफ मकोका लगाया गया है। ये वही एडवोकेट है जिन्होंने देवेंद्र फडणवीस के खिलाफ इलेक्शन कमीशन में कंप्लेंट की थी कि इन्होंने अपने क्रिमिनल केसेस छुपाए। आज नागपुर पुलिस ने कार्रवाई करते हुए मकोका लगाया है, तो कैसे देखते हैं? देखो, इस सत्ता का दुरुपयोग पूरा चल रहा है। मकोका किस आधार पे लगाया है, उसका कोई कारण सामने नहीं आ रहा है। एक सत्ता में बैठा हुआ एक व्यक्ति के ऊपर, क्योंकि राज्य का मुख्यमंत्री या देश का प्रधानमंत्री है, इनसे सवाल करने का अधिकार सबको है। क्या इनसे सवाल करने के बाद लोगों को मकोका लगाएगी? एक तो ये तानाशाह प्रवृत्ति का एक सबसे बड़ा उदाहरण एडवोकेट सतीश पूचे के बारे में देना पड़ेगा, क्योंकि जिस तरह से मकोका लगाया गया उस घटना में कोई वास्तव है ही नहीं, और जिस तरह से झूठ मूठ के केसेस लगाकर हमारे विरोध में आवाज करने वालों के विरोध में हम ये तरह की कार्रवाई करेंगे, ये डराने का काम अगर राज्य की और केंद्र की सरकार करती है तो इसके परिणाम को भुगतने पड़ेंगे। सब लोग वेट एंड वॉच में हैं, चुनाव का इंतजार कर रहे हैं, जितना अत्याचार करना है वो करे। हमारे नेता राहुल जी ने भी लोकसभा में मणिपुर की घटना के बारे में जब बताया तो रावण के साथ कौन थे, उनको गलत सजेशन देने वाले कौन थे, उनका भी यार, और आज नरेंद्र मोदी के साथ गलत सजेशन देने वाले कौन लोग हैं, उनने भी 2 लोगों के नाम बताए। महाराष्ट्र में भी ऐसे कुछ लोग हैं, उनको सत्ता की आज मस्ती आई है और उसके आधार पर ही मस्ती करे। लेकिन जो घटना मकोका का जो हुआ है उसका हम विरोध करते हैं, और गलत है तो गलत है, लेकिन यहाँ इस घटना में तो कुछ है ही नहीं। और घटना में मेरे विरोध में तुमने क्यों बोला? मेरे विरोध में आज भी वो अभी जेल से जिस आरोप ने फडणवीस जी के ऊपर लगाया था उसकी वो खुद अटेंड होता है कोर्ट से, वो लाइव इसमें वीडियो कॉन्फ्रेंस से, तो वो ना दिख गए और इसलिए वो लड़ाई, क्योंकि वास्तविकता अलग है, क्योंकि उन्हें छुपाया है मालूम है। छोटे गलत करना तो दिखाना, जो अपनी बातें छुपाना, ये तो सबसे बड़ा गुनाह है। लेकिन गुनहगार आज मस्ती मजे में है, जो वास्तविकता सामने लाने वाला जेल में है, क्योंकि ज्यादा दिखा नहीं। भगवान श्री कृष्ण भी जेल में है। एक लास्ट सवाल है, मोबाइल के बाद एक ऑडियो आया है, आम आदमी पार्टी के एमएलए है दिल्ली के, जो गैंगस्टर से बात करते हुए नजर आ रहे हैं, और साथ ही साथ प्रॉफिट शेयरिंग की भी बातें हो रही है, और एक्सक्लूसिव कन्वर्सेशन हमारे पास आया है। ऐसे एक जगह आम आदमी पार्टी करप्शन फ्री की बात करती है और इस तरीके से एक ऑडियो बाहर आता है, उसे कैसे? ऑडियो और वीडियो, इसमें 2 चीजों में फर्क है। ऑडियो इसकी आवाज है नहीं है, ये तुम कैसे समझ सकते हैं? बीजेपी खुद भ्रष्टाचारी पार्टी है,
जो कैग ने उसको एंडोर्स किया है, तो अपना पाप छुपाने के लिए, अपना भ्रष्टाचार छुपाने के लिए एलिगेशन लगाना उनका बहुत सरलता है उनके बीजेपी के पास। इस आधार पे ऑडियो कोई इशू है क्या, वीडियो है क्या, वो खुद बोल रहा है क्या उससे? टेलीफोनिक कन्वर्सेशन। टेलीफोनिक है तो उसमें वास्तविकता क्या है तो समझने का तो कोई कारण ही नहीं। थैंक यू। आज हम देख रहे हैं कि शरद पवार जी की सभा हुई भीड़ में उन्होंने काफी मुद्दे रखे हैं कि वो फिर से प्रधानमंत्री का ये कहना कि मैं दोबारा आऊंगा, इसके साथ ही किसानों की जो स्थिति है लगातार सरकार मणिपुर के मुद्दे पे शांत है, प्रधानमंत्री कुछ नहीं कह रहे। इसके साथ ही उन्होंने भीड़ के अर्थात धनंजय मुंडे पे भी उन्होंने ताना कसाई नाम न लेते हुए आप इस तरह से देखो, नरेंद्र मोदी जी की सरकार जो है वो झूठ मूठ की सरकार है, और झूठ मूठ की सरकार इसलिए मैं कह रहा हूँ कि क्योंकि वो झूठ बोल कर सरकार में आए। लोगों को बड़े बड़े दावे किए, किसानों को दावे किए, 1.5 गुना हम तुम्हारा प्रॉफिट बढ़ा देंगे, स्वामीनाथन समिति का सिफारिश हम लागू करेंगे, काला धन लाएंगे, 15 लाख रुपए आपके गरीबों के खाते में डालेंगे, 2 करोड़ युवाओं को हर साल नौकरियां देंगे। ये एक भी वादा पूरा नहीं किया, और वो बाद में बोलते कि हमने जुमला बोला था, हमने तो उद्योगपति का कर्जा माफ करने की बात की थी, किसानों का कर्जा माफ करने की बात की। तो ये ऐसी झूठ मूठ की सरकारें जो है, ये सरकार को दिखे बाहर करना, अपोजिशन करके हमारा जॉब है। शरद पवार जी वो काम कर रहे हैं, हम भी कर रहे हैं, हमारे नेता राहुल जी कर रहे हैं, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी भी कर रहे हैं, सोनिया जी भी कर रही है। और ये सरकार अब ये देश में ज्यादा दिन चलेगी तो संवैधानिक व्यवस्था का, मैंने सुबह कहा कि इस तरह से संवैधानिक व्यवस्था ही बदलना उचित है। तो ये सब व्यवस्था को हम लोगों को रोकने के लिए, संवैधानिक व्यवस्था जो तोड़ने की बात करते हैं उनको रोकने के लिए ये हमें ये करना पड़ेगा। और जो उनके साथ गए उनका हम लोगों का बहुत पहलू हम नहीं और जी भी ये देखे, क्योंकि उनने आपने बोला कि उनका नाम ले लेते हो, क्या मतलब है? दूसरा ये था आपने प्रेस कॉन्फ्रेंस में बात की थी कि लगातार उनकी ओर से उनकी तस्वीर का इस्तेमाल हर जगह किया जा रहा है। उनके नेता अभी भी यही कहते हैं हम तो उनकी तस्वीर का इस्तेमाल करेंगे। पवार ने कहा था कि हम तो कोर्ट में जाएंगे, कोर्ट में अपनी बात करेंगे। पवार साहब ने कहा दिया है कि भाई वो उनका फोटो कोई छापे नहीं छापे उनका अधिकार है, तो इसलिए कोर्ट में उन्होंने कहा कि मैं कोर्ट में जाऊंगा। वो उनके दल का काम है, वो दल में कांग्रेस पार्टी के वास्ते चलता है। वकील मुख्य यांच्यावरती कारवाई करण्यात येते, त्यांच्यावरती मकोका लावण्यात आला आणि आता असं दिसतं आहे की साधारण याच्या आधी काँग्रेसची निगडीत अन्य काही ज्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, अशा मोठ्या कारवाईचं ॲडव्होकेट सतीश रुके यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट हे चुकीचं आहे, त्याच्यात अनेक माहिती लपवली गेलेली आहे, अशा पद्धतीचा आरोप त्यांचा होता। हे प्रकरण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं करून पुन्हा ते खालच्या कोर्टात आले। स्वतः ॲडव्होकेट रुके जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ती केस लढतात आहे, पण ते आवाज दाबण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे। कुठल्या कारणाने मोकोका लावला तर ते जमीनचा इश्यू ज्या प्रकरणामध्ये त्यांना ऑलरेडी त्या प्रकरणामध्ये कोर्टाने त्यांना ते प्रकरणच क्रॅश केलेलं होतं, तेच प्रकरण पुन्हा उघडून त्यांना ईडी लावली आणि ते आता जेलमध्ये त्यांनी टाकले। आखरी या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या विरोधात जो कोणी आवाज उचलेल त्याला आम्ही मोकोका लावू, त्याला आम्ही ईडी लावू, त्याला आम्ही सीबीआय लावू आणि आम्ही सत्तेचा दुरुपयोग करू। हेच सत्तेमध्ये बसलेली लोक करतात, हे चित्र पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने इंग्रज त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला हातकलम केलं जात होतं, त्याला शिरछेद केलं जात होतं, त्याला चौकात मारलं जात होतं। त्यावेळेची जी हुकुमशाही होती, आता ही लोकशाही ती हुकुमशाही सत्तेच्या दुरुपयोगाची आपल्या राज्यात आणि देशात चाललेली आहे। जी मोकोका लावला आहे त्याच्यात कुठल्या कारणाने मोकोका लावला त्याचा बरोबर खुलासा नाही। जसं राहुलजींवर खोटे आरोप लावून त्यांचं सदस्यत्व रद्द केलं, तशासारखं ॲडव्होकेट सतीश रुकेवर पण खोटे आरोप लावून त्यांच्यावर मोकोका लावण्याचं काम शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे। आम्ही त्याचा विरोध करतो।
सर दूसरा ये कि आप मातोश्री जा रहे हैं दिल्ली के लिए जल्दी से, क्या कुछ एजेंडा है इस बारे में बता सकते हैं? 31 और 1 तारीख को जो इंडिया अलायंस का मीटिंग है वो प्रॉपर यहाँ पे हो, उसकी मीटिंग्स हमारी उद्धव जी और हमारी होती है। और आपको याद होगा कि यहाँ से मैसेज पूरे देश में और दुनिया में जाता है, और इसलिए हम लोगों को जो मौका मिला इंडिया अलायंस के मीटिंग का वो यहाँ पे अच्छी हो, यहाँ से देश भर में एक अच्छा मैसेज जाए और यहाँ के मैसेज से केंद्र में बैठी हुई तानाशाह नरेंद्र मोदी की सरकार उलटफेर हो जाए, यही ये मीटिंग का हमारा उद्देश्य है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।